बरं आई, मी चार्जेस काढायला माझ्या उत्तरा ट्रॅव्हल्सच्या मैत्रिणींची मदत घेते. नाही म्हणजे मला तसे तोंडपाठ आहेत चार्जेस, पण काय ना, आपली सहल एकदम वेगळी आहे, त्यामुळे सगळी गणितं अगदी व्यवस्थित बसली पाहिजे. मी सगळं लिहून काढलंय, तुम्ही एकदा बघून घेता का प्लीज? हो, ठेवून दे बाजूला. त्याच्यातून डोकं वर आलं ना की बघते. ओके. काहीतरी आवाज आला ना? नाही आला ना? हो. चोरबीर नाही ना? अरे देवा, आता पुन्हा दुसरं काही संकट नको हो आई. चल चल लवकर. चला चला. गिरसू नको कुठे चल ये लवकर. आहे तिकडे, चला. चल लवकर. मी आहे प्रणाली ताई. अगं चल आधी आत ये, आत ये. हे काय तुम्ही दोघींनी मिळून काय आपापल्या मोठ्या जावेला मारायचं ठरवलंय का? अगं काही काय, माझं आणि जाऊबाईंचं किती गुळफिडे तुला माहितीये ना. अगं पण तू इथे आलीस कशी काय? हो काकी, मागचा दरवाजा लावायला गेले तर तुमच्या खोलीत दिवा दिसला. तीच संधी साधली आणि आले. म्हटलं तुम्हाला जरा मदत करेन. आणि हे पण नाही आहेत ना, ते उद्या सकाळीच येतील नेहमीप्रमाणे. म्हटलं जावं. आजही प्रथमेश दादा परत गेले? अगं हो, म्हणजे ते त्यांना जावं लागतं ना क्लायंटच्या कामासाठी. बरं मला सांग, तुला इथे येताना कोणी पाहिलं तर नाही ना? हो नाही नाही. चला आता तू आलीस ना, पटापटा कामं उरकतील माझी. कामं सुरू करायच्या अगोदर फक्कड चहा घेणार का दोघी? तुमच्या हातचा? प्रश्नच नाही. चालेल. बसा गप्पा मारत, मी पटकन चहा करून आणते. हा बसा प्रणाली. मग कधी जाणार आपली पहिली सहल? आपली पहिली सहल जाणार आहे महिलांच्या हक्काच्या रविवारी. म्हणजे मला सांगा की गृहिणींचा सुट्टीचा दिवस कुठला? अगं गृहिणींना कधी सुट्टी असते का? एक्झॅक्टली. आपल्याला तीच सुट्टी त्यांना करायला लावायची आणि त्याला करायचे सौभाग्यवती संडे. आठवड्यातनं एकदा तरी आपण ही सहल काढायची आणि त्या दिवशी फक्त मजा मस्ती, मैत्रिणींबरोबर मनसोक्त गप्पा आणि हे सगळं 4 चाकांवर. त्यामुळे मनात येईल तिकडे थांबायचं, फोटो काढायचे, एकमेकींशी खूप गप्पा मारायच्या. आहे की नाही मस्त? मस्त ग, मला खूप आवडलं. मलाही खूप आवडलंय, फक्त बायकांनी यायला हवं इतकंच, त्याचीच चिंता वाटते. हो ना, म्हणजे माझ्यासारख्या कितीतरी बायका असतील ना की त्यांची इच्छा असूनही त्यांना यायला मिळत नसेल. हो प्रणाली ताई, आता ना आपण त्यांना नेतोय ज्या येऊ शकतात. आणि तुम्ही काय कधी ना कधी आमच्या बरोबर येणारच आहात, लवकरात लवकर. ते पण हो की नाही आई? हो तर. आणि तुम्ही बघा, माझ्या डोक्यात ना इतका सॉलिड पब्लिसिटीचा प्लॅन आहे ना की आपली बस फुल होणारच. चला गणपती बाप्पा मोरया. चला आता पटापट चहा घ्या आणि कामाला लागूया. हा प्रणाली, अगं केव्हापासून चहा मागते, दे ना. आणते. गोष्टी सांगायला लागतात बाई हिला. दे लवकर. अहो सासूबाई, काय झालं? जीभ भाजली का तुमची? सौभाग्यवती राज पाटील ट्रान्सपोर्ट 1 दिवसाची सहल, फक्त महिलांसाठी, महिलांचा हक्काचा रविवार. बघितलंस ना केवढी मोठी जाहिरात दिली आहे ते ढालगस भवान्यांनी. आईजी, आईजी. सासूबाई, आईजी नाहीयेत घरात, त्या त्यांच्या भावाकडे गेल्यात. त्यांची तब्येत बरी नाहीये म्हणून. माहिती आहे ना तुम्हाला? माहितीये मला, पण एवढी मोठी जाहिरात देऊन काही उपयोग होणार आहे का? कोणी येणार नाही सहलीला, उगाचच आपला पैसा वाया घालवायचा. वा,
अशी जिद्द पाहिजे. काय म्हणालीस? काय म्हणालीस? नाही म्हणजे आता जेवायला काय करायचं? काय ग सारखं जेवायला काय करायचं, जेवायला काय करायचं? दुसरं काही येत नाही का तुला? आणि जा इथून, माझं डोकं दुखतंय, जा. तुमची जीभ भाजली आहे ना? काय? जा आता. बघितलं ना अण्णा, गेले ना तुमच्या पण डोक्यात ही ऍड? हवा गेली, हवा डोक्यात गेली त्यांच्या. अति होत आहे. नाही हो अण्णा, हा फुगा जास्त दिवस टिकणार नाहीये. एक नाही दिवस फुटणार तो. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि या असल्या ऍड करून येत ना गोष्टी सक्सेसफुल होत नसतात हो, मी सांगतो तुम्हाला. ते सगळं गेलं रे खड्ड्यात. पण आपल्याला या सगळ्याचा मनस्ताप होतोय त्याचं काय? मूर्खाचा बाजार सगळा. काय तर म्हणे सौभाग्यवतींचा संडे, बायकांनी सुट्ट्या घ्या आणि मजा करा. नाही हो अण्णा, कुणी विचारणार पण नाही, बघणार पण नाही. मी सांगतो ना तुम्हाला, आणि काही बुकिंग वगैरे होणार नाही. हॅलो, कोण बोलताय? महिला संघटनेच्या अध्यक्षा? हा, हो हो, धन्यवाद. एक मेंढरू खड्ड्यात पडतं आणि बाकीचे सगळे बदाबदा त्याच्यावरती कोसळतात ना, तसं झालंय हे सगळं. महिला संघटनेच्या अध्यक्षाचा फोन होता. काय तर म्हणे अभिनंदन, अभिनव कल्पना आहे तुमची. हॅलो, हा हो, थँक्यू. अरे यांना वाटतं ही आपलीच कंपनी आहे. हो अण्णा, मग तुम्ही सरळ सांगायचं त्यांना की ही सहल आपली नाहीये म्हणून. अरे असं कसं सांगणार दादा? अरे हे वाक्य जरी उच्चारलं ना तरी समोरून 100 प्रश्न येतील आणि रिपोर्टच मागे लागतील, ते वेगळं. आणि 2 मिनिटात आपल्या घरचं भांडण रस्त्यावर येईल. हे नको, हे नकोच करायला. मी करतो हँडल. हॅलो, नाही आम्ही अजून बुकिंग सुरू केलंच नाही. थँक्यू सो मच. हॅलो, हा, अहो नाही, बुकिंग अजून सुरू नाही झाली त्याची. पण तुम्हाला नंबर कोणी दिला? अरे त्यांना ही सहल कॅन्सल झाली म्हणून सांग. हॅलो हॅलो, डोलफ. आई, किती छान दिसते ना आपली बस, आणि एकदम कलरफुल. हो ग, मस्त दिसते. हे काय, त्यांनी बस बदलून आणली की काय? चल या. अहो, आता बस सजल्यावर किती छान दिसते नाही? आता फक्त तुमच्या शुभेच्छा हव्यात. बसेसना साड्या नेसून ट्रान्सपोर्ट नाही चालत. तर आम्ही सुद्धा आमच्या बसेसना धोतर आणि झब्बे लटकावले असते आणि पेपरात जाहिरात देऊन बुकिंग नाही मिळत. पाव सीट सुद्धा भरणार नाहीत तुमच्या ट्रान्सपोर्टच्या. लिहून घे, भरल्या तर
चप्पल घालायची सोडून देईन मी. चॅलेंज आहे माझं, चॅलेंज. दोघे ढालकच भवान्या घराबाहेर गेल्या ना, हे बरंच झालंय का. पण कामाचं काय, सगळं मला करायला लागतंय. घरात होत्या तेव्हा निदान काम तरी करायचे, गप गुमान. नाही आता तर काय, प्रणालीला सुद्धा शिंग फुटली. नाही नाही नाही, काहीतरी कारण काढून ना कामाला बाईच ठेवायला पाहिजे. तसंही हल्ली आबा आणि आईजींना सगळंच चालतं. सरळ आईजींच्या गळ्यातच पडते आणि म्हणते की सुभद्रेनी माझा हात इतका जोरात पिळगळला ना की अजून 1 वर्षभर तरी मला या हातावरती अजिबात ताण देता येणार नाहीये. बरं सुचलं, असंच करते. काय रे, पार झोपला? झोपला. आई, बाई कुठं? मला काय माहित, फिरत असतील गावभर. मला काय करायचंय. बर मला एक सांग, सहीचं काय झालं? अण्णांकडनं प्रॉपर्टीच्या पेपर्स वरती सह्या घेतल्यास? नाही ना. हे काव्यान सुभद्रा काकी नेहमीच आडव्या येत असतात. 2 वेळेस आपले चान्स चुकले, 2 वेळेस. आणि आज तिसऱ्यांदा त्या सहलीच्या जाहिरातीमुळे अण्णांना ना सतत अभिनंदनाचे कॉल येत होते. सतत त्यांना जसजसे कॉल येत होते ना, तसतसा अण्णांचा पारा चढत होता. तुला सांगतो नाही, हे सहीचं काम आहे ना, वेळ बघून सुमडीत करावं लागणार आहे आपल्याला. आणि चुकून जरी अण्णांना कळलं ना, तर आपल्याला वाड्याच्या बाहेर जावं लागणार. त्यामुळे ना खूप जपून राहावं लागणार आहे आपल्याला. ढालगस भवान्या ना कायम आडव्या येतात. बरं ते सोड, जाऊ दे. त्या सहलीच्या जाहिरातीवर मला आठवलं, तुला काय वाटतंय, ही अशी बायकांची सहल चालेल? नाही म्हणजे घरातली कामं सोडून बायका अशा ट्रिपला जातील का? मला एक गोष्ट सांग, तू राज पाटील नसतीस, तू दुसरीच कोणीतरी एखादी बाई असतीस, तर तू काय केलं असतीस? तू गेली असतीस त्या सहलीला ही अशी जाहिरात बघून? मी त्या बायकांबरोबर अजिबात गेले नसते. आई, मी काय म्हणतोय, जरा तू नीट ऐक. तू दुसरीच कोणीतरी एखादी बाई असतीस तर काय केलं असतीस? गेली असतीस का? अरे हो, माझ्या मैत्रिणींचा फोन आला होता. त्या म्हणत होत्या की आपण जाऊया त्या सहलीला, भिशी पण तिथेच उरकून घेऊया. म्हटलं नाही नाही नाही, अजिबात जायचं नाही या सहलीला. मी सरळ सांगितलं की आम्ही राज पाटील बायकांसाठी स्पेशल सहल काढणार आहोत, त्याला जाऊया. खरं सांगू का प्रथमेश, म्हणजे आपण जर का ही सहल काढली असती ना, तर मी नक्की गेले असते. अरे हो, दिवसभर घरात काम करून बायका दमतात रे, त्यांना हवा असतो विरंगुळा. म्हणजे ही आयडिया तुला आवडली आणि तू सहलीला गेली असतीस, करेक्ट? म्हणजे बायकांना ही कल्पना आकर्षक वाटते. मला का नाही सुचलं आधी हे? ठीक आहे, हरकत नाही, अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांचं उद्यापासून बुकिंग सुरू आहे ना? ठीक आहे, काय वाटेल ते खरे, पण ही ट्रिप कशी फेल करता येईल हेच बघेन मी. यशाच्या अगदी जवळ पोचलोत नाही का आपण? हो ना, यश अगदी पावलावर आहे. त्यामुळे प्रचंड हुरहुर वाटते, टेन्शन आलंय. आई, उद्यापासून आपलं बुकिंग सुरू होणार आहे. फोन तर खूप येत आहेत.
चौकशी खूप जणींनी केली, सगळ्यांनी अभिनंदन सुद्धा केले, पण अजूनही एकही सीट बुक झालेली नाही ग. होईल आई, नक्की होईल. अहो, बुकिंग उद्यापासून सुरू होते म्हटल्यावर सीट आज कशी बुक होईल? उद्या नक्की होईल. हो. आपण खूप जाहिरात केली, सोशल मीडियावर पण केली. त्यामुळे आपल्या सहलीची बातमी ना सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचली असेल आणि पटापट बुकिंग होतील. उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. त्यामुळे ना सकाळी उठून आधी आपण स्वयंपाक करून घेऊ. नाही म्हणजे असं नको की त्याच्यासाठी फुरसतच नव्हती. मग असं काही उपाशी पोटी वगैरे काम जमणार नाही हा मला. मला तर अगदी स्वप्नात असल्यासारखं वाटतंय काव्या. होईल ना ग सगळं व्यवस्थित? नक्की होईल. आपली सगळी स्वप्न ना सत्यात उतरतील आई. आणि बघता बघता ना आपली सहल अगदी फुल असेल. फुल बुकिंग. दादा, सगळं ठीक आहे ना? हो. तुम्ही नक्की व्यवस्थित चेक केलं? हो, हो. एकदा मागे पण बघून घ्या ना प्लीज. आई, एक वेगळाच कॉन्फिडन्स वाटतोय ना आपल्या बसला बघून. हो ग, पण म्हणजे आता फक्त बायका आल्या पाहिजेत बुकिंग करायला. अजून कोणीच दिसत नाहीये ग. येतील आई, येतील. थोडा धीर धरायला हवा ना आपण. आणि आपण तर तिकीट्स वगैरे सगळं घेऊन रेडी आहोत. हो, आपली जाहिरात बघितली असेल ना ग बायकांनी. हो आई, तुम्ही उगाच नर्वस होताय. सगळं छान होणार. सुभद्रे, अगं काही मदत करू का तुमची? नाही म्हणजे केवढी गर्दी झाली ग बायकांची. आता एवढ्या बायकांचं बुकिंग करणं कसं जमणार ना तुम्हाला, म्हणून म्हंटल करू का मदत? अगो बाई, बस तर अगदी साडी नेसून नटून थटून तयार आहे सहलीला जायला. पण बहुतेक एकटीच जाणार बुकिंग शिवाय. कोणी आलेलं नाही. नाही, वाट बघा, वाट बघा. हा, वाट बघा, येतील बायका. वाट बघा. काय ग बाई, तरी खरंच बघा जमतंय का तुम्हाला काय ते. आई, जरा बघून येते ना प्रतिमा काकूंना. नको नको जाऊस. त्या बोलणारच, त्यांची सवय काही जाणार नाही. आणि मुख्य म्हणजे तू जर काही तू निघून गेलीस आणि जर बायका आल्या बुकिंगसाठी, तर मी काय करू? तर बुकिंग मधलं मला काहीही कळत नाही. माझी पंचायत होईल. आणि कावळ्याच्या शापाने कधी गाय मरत नसते. नको त्यांच्याकडे लक्ष देऊस. त्यांना बोलू दे काय बोलायचं ते. आपण आपल्या कामाकडे लक्ष देऊया. पण हे इन्व्हॉइस आणि दादा तू हे एकदा ओव्हरलुक कर. अण्णा, अहो बाहेर बघून काहीही उपयोग होणार नाहीये. अहो या बायकांचं काहीही घडणार नाहीये. मारे एवढी मोठी जाहिरात दिली होती ना, पण दुपार होत आली तरी काळं कुत्र सुद्धा फिरकलेलं नाहीये बुकिंग साठी. नाही, चौकशा मात्र भरपूर झाल्या, पण बुकिंग एक पण नाही झालं. अण्णा, यांना काय वाटलं हे काम सोपं आहे? नाही तर काय. म्हणूनच मी काल म्हणालो होतो, यांच्या बसेसच्या पाव सीट जरी भरल्या ना तरी चप्पल काढून फिरेन मी. काय अनवाणी फिरेन, अनवाणी. आम्हाला चॅलेंज देतात. आम्हाला पैशापरी पैसा घालवला आणि घरात होती नव्हती तेवढी किंमती घालून बसलेत.
तू कुठे निघालास? त्या दोघींना परत घेऊन यायला.